पणत्या वगैरे वापरतो किंवा फटाके उडवतो अशा वेळी त्यांना बर्न्स होण्याचे चान्सेस असतात। दिवाळीमध्ये सगळ्यात मोठा अपाय जो होत असतो तो म्हणजे बर्न्स। अनेक बर्न्सचे पेशंट्स बघितले आहेत। तर मी तुम्हाला अगदी मनापासून सांगत आहे की तुम्ही दिवाळी खूप एन्जॉय करा, पण दिवाळीमध्ये खूप जास्त दक्षता घ्या, जेणेकरून मुलांना किंवा आपल्याला सुद्धा बर्न्स होणार नाहीत याची पूर्णपणे काळजी घ्या। पण समजा चुकून बर्न्स झाले तर मात्र काय करायचं? आपल्या सर्वांचा आवडता सण आलेला आहे आणि तो म्हणजे दिवाळी। दिवाळीमध्ये सगळ्यांकडेच अतिशय आनंदाचं वातावरण असतं। या दिवाळीमध्ये तुमच्या घरी पण एक छोटासा पाहुणा आलेला आहे, त्यामुळे ही दिवाळी तुमच्यासाठी खूप जास्त स्पेशल असणारच आहे। आणि जरी नसेल तरी माझ्या ह्या टिप्स फॉलो करून तुम्ही अगदी आनंदाने आणि प्रेमाने सगळ्यांसोबत मजा करत ही दिवाळी साजरी करू शकता। दिवाळी म्हटलं की फराळ, फटाके, आकाशकंदील, पणत्या सगळं काही येतं। परंतु हे सगळं साजरं करताना आपण काही गोष्टी विसरतो आणि या गोष्टीच मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे क्लोथ्स। आपण दिवाळीला अनेकदा वेगवेगळे कपडे खरेदी करतो, बाळांसाठी करतो, आपल्यासाठी करतो। पण हे कपडे खरेदी करत असताना आपण काही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत। ती म्हणजे आपण कम्फर्ट आधी लक्षात घेतला पाहिजे आणि त्याच्यानंतर डिझाईन लक्षात घेतलं पाहिजे। म्हणजे शक्यतो सिंथेटिकचे कपडे आपण बाळांसाठी तरी टाळले पाहिजेत आणि अगदीच जर आपल्याला घालायचे असतील तर आपण अगदी एक 5-10 मिनिटांसाठी थोडा वेळासाठी फोटो काढेपर्यंत आपण वापरू शकतो। परंतु बाळांना कॉटनचे कपडे वापरलेलेच बरे। कारण दिवाळीमध्ये मी अनेक पेशंट्स बघितले आहेत की ज्यांना सिंथेटिक कपडे वापरल्यामुळे रॅशेस येतात किंवा आपण पणत्या वगैरे वापरतो किंवा फटाके उडवतो अशा वेळी त्यांना बर्न्स होण्याचे चान्सेस असतात। त्यामुळे शक्यतो कपडे हे कॉटनचे वापरा, सिंथेटिक कपडे टाळा। दुसरी गोष्ट म्हणजे सुपरविजन आणि सेफ्टी। आपण दिवाळीमध्ये अनेक लोक एकत्र येतो, एकत्र एन्जॉय करत असतो आणि हे करत असताना अगदी नजरचुकीने कधी कधी मुलं पणतीच्या जवळ जातात किंवा फटाके उडवताना योग्य खबरदारी घेत नाहीत आणि त्याच्यामुळे अनेकांना त्यांचे डोळे गमवावे लागले आहेत किंवा दिवाळीचा आनंद हा एका वेगळ्या गोष्टीमध्येच कन्वर्ट होतो, म्हणजे खूपदा बर्न्स वगैरे होऊ शकतात। तर हे टाळण्यासाठी आपण एक गोष्ट करू शकतो, ती म्हणजे सगळे लोक एन्जॉय करत असताना आपण एखादी व्यक्ती तरी पूर्ण वेळ बाळांकडे लक्ष देत आहे किंवा मुलांकडे लक्ष देत आहे याची खात्री केली पाहिजे। जर आपलं न्यूक्लिअर फॅमिली असेल तर एकदा वडील आपल्या बाळांकडे लक्ष देतील, सुपरविजन करतील, त्याच्यानंतर आई थोडा वेळ पूर्णपणे बाळांकडे लक्ष देईल, जेणेकरून ह्या सर्व गोष्टी टाळता येतील। तिसरी गोष्ट म्हणजे ओव्हरक्राउडिंग। दिवाळी हा सण म्हटलं की अनेकदा आपल्या घरी अनेक पाहुणे येतात, कुटुंब एकत्र येतं आणि आनंदाचा क्षण असतो। परंतु ह्यावेळी ओव्हरक्राउडिंग होण्याचे चान्सेस असतात आणि बाळांना सफोकेशनही होऊ शकतं। तर हे मात्र आपण टाळलं पाहिजे। चौथी गोष्ट ही मला बाळांसाठी पण सांगायची आहे आणि आईसाठी पण सांगायची आहे। दिवाळीच्या तयारीपासून ते दिवाळी पूर्ण साजरी होईपर्यंत, दिवाळीच्या शेवटच्या दिवसापर्यंत अविरतपणे काम करणारी स्त्री ही घरातली स्त्री असते। तिच्या रेस्टचा कोणीच विचार करत नाही आणि मला वाटतं की तो विचार तिने स्वतः करायला पाहिजे। कारण ह्या फेजमध्ये आपण खूप जास्त फिजिकल एक्झॉशन केलं तर त्यांना खूप जास्त त्रास होऊ शकतो। तर थोडा वेळ हा आपण आपल्या रेस्टसाठी काढला पाहिजे। किमान रात्री झोपायला तरी वेळेवर जाणं ही गोष्ट आपण नक्कीच फॉलो करू शकतो। लेट नाईट्स टाळायला हव्यात, जेणेकरून आपलं मन प्रसन्न राहील आणि आपल्या बाळांना सुद्धा आपण फ्रेश ठेवू शकतो। पाचवी गोष्ट ह्या गोष्टीशी रिलेटेडच आहे, ती म्हणजे हायड्रेशन। खूपदा आपण अनेकदा स्नॅक्स वगैरे सगळ्यांना पुरवतो, वेगवेगळे पदार्थ खातो, परंतु ह्या गोष्टींमध्ये आपण पाणी प्यायचं विसरून जातो आणि खूपदा काय होतं की जेव्हा बॉडीमध्ये पाण्याची कमतरता होते, म्हणजेच त्याला डिहायड्रेशन म्हणतो। डिहायड्रेशन झाल्यानंतर खूपदा आपल्याला शुगर क्रेविंग्स होतात, म्हणजे आपल्याला वाटत असतं की आपल्याला अजून मिठाई खायची आहे म्हणून आपण स्वीट्सच खातो आणि पाणी वेगळ्याच बाजूला राहून जातं। तर हे अवॉइड करा। जेव्हा तुम्ही तुमचं हायड्रेशन
हायड्रेशन मेंटेन कराल तेव्हा शुगर क्रेविंग्स पण होणार नाहीत आणि बाळाला पण आणि स्वतःला पण हायड्रेटेड ठेवा. 6वी आणि महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे जर तुमची मुलं टॉडलर फेजमध्ये असतील किंवा टॉडलरपेक्षा मोठी असतील तर तुम्ही त्यांचा सहभाग आपल्या दिवाळीच्या फराळामध्ये नक्की करून घेऊ शकता, जेणेकरून त्यांचं आपल्या फूडप्रती एक वेगळ्या प्रकारचं नातं निर्माण होईल. याशिवाय त्यांना दिवाळीला सुट्टी असते तर त्यांचाही एक वेळ चांगल्या पद्धतीने जाईल. पण यामध्ये तुम्ही नॉन थर्मल कुकिंगचाच वापर केला पाहिजे. म्हणजे जे पदार्थ तयार करत असताना किंवा पदार्थ बनवण्याच्या ज्या प्रोसिजरमध्ये फायर किंवा थर्मल वेअर आपण करत नसतो, म्हणजेच जेव्हा आपण तळणं किंवा भाजणं ह्या सगळ्या गोष्टी न करता इतर ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये आपल्या मुलांचा सहभाग आपण नक्की करून घेऊ शकतो. दिवाळीमध्ये सगळ्यात मोठा अपाय जो होत असतो तो म्हणजे बर्न्स. कॅज्युअल्टीमध्ये आत्तापर्यंतच्या माझ्या करिअरमध्ये मी अनेक बर्न्सचे पेशंट्स बघितले आहेत. तर मी तुम्हाला अगदी मनापासून सांगत आहे की तुम्ही दिवाळी खूप एन्जॉय करा, पण दिवाळीमध्ये खूप जास्त दक्षता घ्या, जेणेकरून मुलांना किंवा आपल्याला सुद्धा बर्न्स होणार नाहीत याची पूर्णपणे काळजी घ्या. पण समजा चुकून बर्न्स झाले तर मात्र काय करायचं हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलंच आहे. आणि अशाच इन्फॉर्मेटिव्ह आणि हेल्पफुल व्हिडिओजसाठी डॉक्टर मम्मी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.